मराठा आरक्षणासाठी वैजापूर तालुक्यातले कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। नारंगी सारंगी धरणामध्ये उतरून जलसमाधी आंदोलन या सगळ्या आंदोलकांकडून केलं जात आहे। मराठा आरक्षणासाठी हे आंदोलन सुरू असलेलं पाहायला मिळतं। जय जवान जय किसान, जय जवान जय किसान, भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम। मराठा आरक्षणासाठी वैजापुरातले आपण बघतोय मराठा आंदोलक आक्रमक झालेले आहेत। नारंगी सारंगी धरणात उतरून जलसमाधी आंदोलन या सगळ्या आंदोलकांकडून घेतलं जात आहे। आरक्षणासाठी वैजापूर तालुक्यातले हे मराठे सगळे आक्रमक झालेले पाहायला मिळतात। जलसमाधी आंदोलन या आंदोलकांकडून केलं जात आहे। नारंगी सारंगी धरणात उतरून हे जलसमाधी आंदोलन केलं जात आहे। घोषणाबाजी देखील केली जाते। सरसकट आरक्षण मिळावं यासाठी वैजापुरातले मराठा समाजाचे सगळे कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळतात। दत्ता कन्व्हर्टमध्ये सहकारी आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। दत्ता, आपण बघतोय सध्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे। नक्कीच सुमित, नारंगी सारंगी धरणात मराठा समाजाचे हे सगळ्या कार्यकर्त्यांनी आता जलसमाधी आंदोलन केलेलं आहे। या सगळ्या कार्यकर्त्यांनी नारंगी सारंगी धरणामध्ये पाण्यात उड्या मारल्या होत्या, मात्र तातडीनं पोलिसांनी या ठिकाणी या सगळ्या कार्यकर्त्यांना पाण्याच्या बाहेर काढलेलं आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात यावं या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलेलं आहे। काय सांगाल, काय भूमिका होती या ठिकाणी? मराठा आरक्षण व शेतकरी प्रश्न या अनेक दिवसापासून गेल्या 15-20 वर्षापासून आम्ही आमच्या जमिनी विकून या ठिकाणी लढत आहोत। तरी देखील या ठिकाणी मराठा आरक्षणाचा प्रश्न आणि शेतकऱ्यांचा प्रश्न या ठिकाणी सुटलेला नाही। आजपर्यंत मराठा आरक्षणासाठी अण्णासाहेब माथाडी कामगार संघटनेचे नेते अण्णासाहेब पाटील, तर अण्णासाहेब जावळे पाटील, तर त्या वडजे पाटील आणि तसे मेटे पाटील आणि त्याच्यानंतर या ठिकाणी काकासाहेब भाऊ शिंदे, त्याच्यानंतर आता अंतिम टप्प्यात मराठा आरक्षणाचा विषय हा मनोज जरांगे पाटील अंतिम टप्प्यात आणलेला, तरी देखील 36 लाख सुटत नाही या मागणीसाठी हे सगळं आंदोलन झालेलं आहे आणि शेतकऱ्याच्या प्रश्नावरून सुद्धा हे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी दत्ता।